काल रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला। संसदेच्या 85 मिनिटाच्या भाषणात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संरक्षण अर्थसंकल्पाबाबत, ज्यामध्ये संरक्षण बजेट 6.81 लाख कोटीवरून वाढवून 7.85 लाख कोटी करण्यात आला। आयकर स्लॅबमध्ये बदल नाही। कर्करोगाच्या 17 औषधांसह अन्य औषधांवरील आयात शुल्क हटवण्यात आले। 3 आयुर्वेदिक एम्स वैद्यकीय पर्यटन वाढवण्यासाठी 5 वैद्यकीय हब्स, परदेशातील खर्चांवर TCS सवलत यासह अन्य बाबींच्या घोषणा करण्यात आल्या। या अर्थसंकल्पाविषयी अनेक सकारात्मक व नकारात्मक चर्चा होत आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अभय टाकसार यांनी या सर्व बाबींवर औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पूर्ण भारताचं काल म्हणजेच 1 तारखेला आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट पेश केलेला आहे। हा बजेट पेश करताना ज्याच्यावर जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस भाजप जो सत्ताधारी पक्ष त्यांचं म्हणणं असं आहे का हा जो बजेट आहे तो देशासाठी फायद्याचा आहे, गरिबांसाठी फायद्याचा आहे, उद्योगपतीसाठी फायद्याचा आहे आणि लॉंग टर्म साठी भारताच्या फायद्याचा आहे। दुसरीकडे जे विरोधी पक्ष आहेत, राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे का या बजेटमुळे कोणताच फायदा होणार नाही, गरिबी अजून वाढणार आहे, बेरोजगारी अजून वाढणार आहे, उद्योगधंद्यासाठी काही दिलं नाही, अशा वेगवेगळ्या त्यांच्या सगळ्यांच्या चर्चा आणि त्यांच्या जे सदनामध्ये चर्चा त्यातून निघून आलेल्या आहेत। पण आपण नेमकं विचारूया, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे ग्राउंडवर काम करतात त्यांच्याशी आपण चर्चा करूया। माझ्या सोबत आहेत आपल्या या शहरामधील जे एकदम ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी परिचय जाणून घेऊ। सर, UCN TV मध्ये आपलं स्वागत आहे। आपण सर्वप्रथम आपलं नाव आणि पद। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी आहे। सर, आताच काल बजेट डिक्लेअर झालेलं आहे। आपल्याला काय वाटतं या बजेटमुळे, जे बजेट काल त्यांनी डिक्लेअर केलं, लोकांच्या, ज्या गरीब आहेत, मध्यम वर्गाच्या आहेत, त्यांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत का? मी काल बजेट ऐकला आणि यापूर्वीचे देखील बजेट ऐकलेले आहेत। मुळातच म्हणजे रुपया आला कसा आणि रुपया जाणार कसा, अशा पद्धतीची एक मांडणी त्या ठिकाणी असते। डायरेक्ट टॅक्सेस असतात, इनडायरेक्ट टॅक्सेस असतात आणि मग आता टॅक्स मध्ये किती वाढ झाली, आता आपले लोकांना कोणाकोणाला काय काय सूट मिळणार आहे, कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, कोणत्या वस्तू महाग होणार आहेत, हे या प्रकारचं एक आकर्षण असतं। आणि मध्यमवर्गीयांना काय मिळालेलं आहे अशा प्रकारचं एक असतं, कॉर्पोरेटला काय मिळालेलं आहे। परंतु मला साधारणतः, मी एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा कुठल्याही बजेटकडे बघतो तेव्हा एक साधारणतः अनेक बजेटचा अभ्यास केल्यानंतर एक साधारणतः एक अशी अपेक्षा आहे की मुळातच पहिल्यांदा मागचं जे बजेट होतं त्या बजेटमध्ये जे काही जाहीर करण्यात आलं की अमकं देऊ तमकं देऊ, हे जे काही अगदी म्हणजे खैरातींची उधळण असते किंवा दुसऱ्या दिवशी पोतडीतून काय बाहेर पडला आता अर्थमंत्र्याच्या, अशा पद्धतीचे पानभर लगे त्याचे सगळे कार्टून्स वगैरे सगळे येतात आणि दोन्ही बाजूंनी त्याची मतमतांतर येतात, सत्ताधारी पाठिंबा देतात, विरोधक विरोध करतात। तर मुळातच ह्या सगळ्या बाबींवर सुरुवातीलाच अर्थमंत्र्यांनी हे जाहीर केलं पाहिजे की मागच्या बजेटमध्ये जे त्यांनी जाहीर केलेलं होतं ते काय इम्प्लिमेंट झालं। नाही, माझा प्रश्न असा आहे की नवीन जे बजेट आलेलं आहे, मागच्या वेळेस बजेट झाला तो झालाय, पण जे आकांक्षा आहेत, लोकांच्या ज्या गरजा आहेत, लोकांच्या ज्या आकांक्षा आहेत, ते पूर्ण झाल्या का नाही, थोडक्यात सांगा। नाही, मुळातच म्हणजे मी त्याच उत्तर आपल्याला देत होतो की हाच प्रश्न तुम्ही मला पुढच्या बजेटच्या वेळेस विचारणार आणि ते खरं आहे की खोटं, म्हणजे आमचे आरोप खरे आहेत की खोटे हे जर तपासायचं असेल तर मागच्या बजेटच्या वेळेस देखील आम्ही हेच म्हणलो होतो की ह्याच्यातून काहीही सर्वसामान्यांना मिळालेलं नाहीये, मिळणार नाही। आता देखील मी कालचा बजेट अभ्यासल्यानंतर माझी देखील हीच भावना आहे, प्रथम भावना ही आहे की जे त्यांनी आकडे सांगितलेले आहेत, म्हणजे डिफेन्स असेल किंवा वाहतूक ट्रान्सपोर्ट असेल, ह्याच्यावर त्यांनी 22% पेक्षा जास्त तरतूद दाखवलेली आहे। आणि शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा सामाजिक न्याय, ज्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना इंटरेस्ट आहे, सर्वसामान्य गरिबांचा जो भाग आहे, जनरल लोकांचा जो भाग आहे त्यामध्ये। हो, आणि याच्यामुळे जर म्हणलं की आपण म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय या 3 महत्वाच्या बाबीवर 6% पेक्षा कमी खर्च त्यांनी दाखवलेला आहे, म्हणजे उघडच आहे
की यावेळेला त्यांनी शेतकरी असेल, कामगार असेल, महिला असतील किंवा सर्वसामान्य असतील यांच्यासाठी काही तरतूद केलेली नाही. महागाई, ज्या महागाईवर आपण सध्या सगळेजण होरपळतो आहोत, डाळ तांदूळ महागले आहेत, तेल महागलेले आहे, ह्याच्यावर देखील त्यांनी काहीही केलेलं नाही. त्याचबरोबर बेरोजगारी हा मोठा संकट आपल्या देशावर आहे. त्या बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांनी कुठलीही तरतूद या बजेटमध्ये केलेली नाही. हे मला प्राधान्याने दिसतंय. परंतु मी पुन्हा आपल्याला विनंती करेन की हे सगळं बघण्यासाठी आपण मागचं बजेट तपासा, की अशाच प्रकारची जी आश्वासनांची खैरात जी प्रत्येक बजेटमध्ये असते, मागचं बजेट बघितलं की आपल्याला लक्षात येतं की यांची नियत आहे का देण्याची, ती नाही आहे असं मला स्पष्टपणे दिसतं. मॅडम, आता मॅडमने जे आता 9वा बजेट जवळजवळ आपल्यासमोर सादर केलेला आहे. काल 9वा बजेट होता मॅडमचा, सीतारामन मॅडम ज्याचा आतील होता, त्यांनी ह्या बजेटमध्ये सुद्धा राहुल गांधीच्या म्हणण्याप्रमाणे गरिबांना जागा दिलेली नाही, फक्त उद्योगपतींसाठीच बजेट झालं असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं तर म्हणणं त्याच्या पुढचं आहे की उद्योगपतींसाठी देखील काही नाहीये, फक्त दोघांसाठीच असतं याच्यामध्ये, अदानी आणि अंबानी या दोघांसाठी असतं. पूर्वी म्हणजे इंग्रजांबद्दल आपण म्हणायचो की व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले, आता हे राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी झाले अशी भानगड आहे. त्यामुळे हा क्रॉनिक कॅपिटलिझम आहे. याच्यामध्ये कोणीही लघु उद्योजकाला फायदा नाही, कोणीही अगदी छोट्या मध्यम व्यापाऱ्याला कुठला फायदा नाही, उद्योजकाला फायदा नाही. फक्त अदानी आणि अंबानी यांच्यासाठी या तिजोरीची दारं अगदी उघडी आहेत. काय पाहिजे ते घेऊन जा, कुठली प्रॉपर्टी पाहिजे ते घेऊन जा, कशावर सही पाहिजे ते घेऊन जा, अशा पद्धतीचं. आणि अदानी आणि अंबानीसाठीचं हे पूर्णपणे प्रोजेक्ट आहे, कॉर्पोरेट साठी देखील नाही. कॉर्पोरेट म्हणजे यांच्यासाठी फक्त दोनच आहेत, लघु उद्योजकांना याच्यामध्ये काही नाही. जीएसटीच्या मार्फत साध्या आपल्या दुकानदाराला लुटण्याचं काम यांनी अनेक वर्ष केलेलं आहे. आणि आता जीएसटी काढल्यानंतर मग आता जीएसटी मध्ये जराशी सूट द्यायची, इतकी वर्ष लुटलं ना त्यांनी. त्याच्यामुळं कोणासाठी याच्यामध्ये फक्त अदानी आणि अंबानी सोडता सगळ्यांसाठी तोंडाला पाणी पुसलेले आहेत. त्यामुळे हा जो बजेट आहे याच्यामध्ये आश्वासनांशिवाय दुसरं काही नाही. आणि हे जर तपासायचं असेल तर मागचं बजेट पुन्हा बघावं लागेल. यामध्ये घरगुती बाई असेल, कामगार वर्ग असेल किंवा मजदूर वर्ग असेल, आपल्याला वाटतं काही देण्यात आलेलं आहे का याच्यामध्ये त्यांसाठी? अजिबात काही नाही. कारण सर्वसामान्यांना, महिलांना, गृहिणींना इंटरेस्ट आहे ते गॅसचे भाव कमी होण्यामध्ये, पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होण्यामध्ये. कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे फक्त आपण पेट्रोल किंवा डिझेल टाकतो एवढ्या पुरते सीमित नसतात, ट्रान्सपोर्टशी संबंधित असतं. कारण वस्तू ज्या येतात या सगळ्या डिझेलच्या गाड्यांमधून, ट्रकांमधून येतात. त्यामुळे डिझेलचे भाव कमी होणं अत्यंत अपेक्षित होतं. त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या ज्या काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये डाळ आहे, तांदूळ आहे. आपल्या ताटातून डाळच गायब झाली. आता आपल्या ताटातून एक एक करून प्रोटीन सगळे गायब होत आहेत. फळं कधी लोकांनी खाल्ली हे लोकांना आठवणार पण नाही, ड्राय फ्रूट कधी खाल्ले हे आपल्याला लोकांना आठवणार नाही. आपल्या शिरखुर्म्यामधून आपली जे काही शिरखुर्म्याची जी गोडवा आहे तो गायब झालेला आहे. दिवाळीच्या लाडू मधून गोडवा गायब झालेला आहे. ना दिवाळी आपली गोड आहे, ना ईद आपली गोड आहे, ना 14 एप्रिल गोड आहे. त्यामुळं ख्रिसमस असेल, हे सगळे सण जे आहेत आपली सगळे अगदी फिके झालेले आहेत. आणि त्यामुळं लोकांना अगदी सण देखील साजरे करता येत नाही. शिक्षण महाग झालेलं आहे, आरोग्याच्या सगळ्या सुविधा महाग झालेल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये या बजेटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. अगदी 2014ला जर आपण बघितलं तर हेच म्हणले होते, बहुत हो गई महंगाई की मार आपकी बार. आता महंगाई की मार, आता हेच आता महंगाईची मार करून. टोटल बजेट कसं वाटतं तुम्हाला? एक अर्ध्या मिनिटात सांगा फक्त. टोटल बजेट हे भ्रमनिरास आहे. मोदी सरकारकडून 2014, 19, 24 मध्ये केलेले त्यांनी आश्वासनांची पूर्तता त्यांनी केलेली नाही. त्यांना एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स आलेला आहे की आता निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून आपण कसं येऊ शकतो. त्यामुळे आता त्यांना हा कॉन्फिडन्स आलेला आहे की आता लोकांना आश्वासनांची पूर्तता करायची गरज नाहीये. आपण ईव्हीएम मार्फत, आपण पैसे वाटून, आपण जात धर्म सांगून आपण निवडून येतो. त्यामुळे आता लोकांच्या आश्वासनांची पूर्तता करण्याची गरज नाही. हा कॉन्फिडन्स बळावल्यामुळं केवळ एक सोपस्कार म्हणून हा बजेट झालेला आहे. अजून एक प्रश्न असा होता, बजेटच्या व्यतिरिक्त प्रश्न आहे. आता MG नरेगा हा जे एक योजना चालायची ग्रामीण भागासाठी, महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणून, आता ती बदलून त्यांनी हे रामजी ही योजना आणलेली आहे. यामध्ये काय, यावर काय म्हणता येईल तुम्हाला?
मुळातच मनरेगा जी योजना नसून तो कायदा होता. पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये योजना होती, रोजगार हमीची योजना होती. आणि ज्यावेळेस युपीए सरकार आलं त्यावेळेस आमच्या पक्षाचे 64 खासदार होते. त्या 64 खासदारांनी एकही मंत्रीपद घेतलं नाही आणि आम्ही कंडिशन ठेवल्या. आम्हाला जनतेसाठी हवंय, आम्हाला स्वतःसाठी काही नकोय. आम्ही कंडिशन ठेवली होती की ग्रामीण मजुरांसाठी 100 दिवसाच्या रोजगाराचा कायदा आणा. कायदा, योजना नव्हे, कायदा आणा की ज्या कायद्यामध्ये जर रोजगार दिला नाही तर त्यांना बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद होती. असा हा कायदा आणा आणि तो कायदा आणला गेला, त्याला मनरेगा हे नाव दिलं गेलं. त्याचबरोबर आम्ही अशी मागणी केली होती की राईट टू इन्फॉर्मेशनचा कायदा आणा म्हणून. आणि त्यानंतर प्रॉव्हिडंट फंडाचा पैसा जो आहे तो शेअर मार्केटमध्ये पाठवू नका आणि महागाई वाढवू नका, अशा 3-4 कंडिशन ठेवून आम्ही त्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामध्ये हा मनरेगा कायदा. आणि या मनरेगा कायद्याअंतर्गत आतापर्यंत आपल्या ग्रामीण मजुरांसाठी रोजगार मिळत होता. किमान 100 दिवसाचा हा गॅरंटीचा कायदा होता. तो कायदा यांच्या डोळ्यात खटकतच होता. यांना काँग्रेसच्या काळामध्ये जे काही झालेलं हा आहे, कायदा आला तर ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी वाढणार आहे का? वाढणारच आहे. ग्रामीण भागामध्ये आता बेरोजगारी ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. म्हणजे मजुरांना रोजगार मिळत नव्हता. पण ह्या कायद्यामुळे त्यांना 100 दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी होती. पण आता हा कायदाच त्यांनी बदलून टाकला. आता 125 दिवस केले. नाही, त्याच्यात तो फार पातळ केलेला आहे. 100चं 125 करणं हा काही पर्याय नाहीये. त्याच्यामध्ये तो पूर्ण पातळ करून टाकलेला आहे. आणि त्या पातळ करण्याचे परिणाम आता आपल्याला पाहायला मिळतील. तो कायद्याचा जो आत्मा होता तोच त्यांनी काढून घेतलेला आहे. काँग्रेस म्हटलं आंदोलन करू, कम्युनिस्ट म्हटले आंदोलन करू, सगळे म्हटले आंदोलन करू, प्रेस घेऊन सांगितले, पण आतापर्यंत कुठेही आंदोलन दिसत नाही. नाही, होईल सुरू. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सगळेजण व्यस्त आहेत सध्या. आणि ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 7 तारखेला संपल्यानंतर अगदी निश्चितच आंदोलन होईल. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये भाजपला कळेल. म्हणजे आमची अपेक्षा आहे की ग्रामीण भागामध्ये मजुरांची संख्या मोठी आहे. या मजुरांनी दाखवून द्यावं आपली नाराजी. या भाजप सरकारने मनरेगा कायदा रद्द केला, त्याची नाराजी मजुरांनी दाखवून द्यावी, असंही आम्ही आपल्या मार्फत करत आहोत. हे होते अभय टकसाळजी, जे ग्राउंडवर ऍक्च्युअल मध्ये काम करत असतात. त्यांच्याशी आपण बजेट संदर्भात चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं होतं की हा जो बजेट आहे तो भ्रम निराश करणारा आहे. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणार नाही, अपेक्षा पूर्ण करणार नाही. गरीब जो आहे तो गरीब होणार आहे आणि पैसेवाला होणार आहे. आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद.